समृद्धी महामार्गावर गडचिरोली येथील खाणीमध्ये विक्री करण्यासाठी चालवलेल्या 34,000 लिटरचा अवैध डिझेलचा टँकर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला असून आरोपीकडून 55,87,840 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की टँकर नंबर MH43 BP 5085 यात अवैधरित्या पेट्रोल पंपावरून डिझेल भरून सूरजगड जिल्हा गडचिरोली येथील खाणीत विक्री करण्यासाठी जाणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं त्यांनी ती माहिती पथकास कळवत खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान पथकाने तात्काळ समृद्धी महामार्ग पोल नंबर 520 येथे जाऊन सापळा लावला असता संबंधित ठिकाणी मिळालेल्या माहितीतील टँकर येताना आढळला। त्यास पथकानं ताब्यात घेत पुरवठा अधिकारी कोपसे यांच्या समक्ष टँकरवरील चालकास त्याचं नाव विचारलं असता त्याने महादेव डांगे असं सांगितलं। त्याला विश्वासात घेऊन टँकरमध्ये भरलेलं डिझेल कोठून आणि कोणाच्या सांगण्यावरून भरलंय याची विचारणा केली असता त्यानं सांगितलं 820 870 3007 या मोबाईल नंबरवरून डिझेल भरण्यासाठीचं लोकेशन प्रतीक सानप याला आलं। त्यानंतर प्रतीक सानप यांनी तो लोकेशन मला पाठवलं। त्यानुसार प्रमोद हरणे यांच्या सांगण्यावरून साईप्रसाद पेट्रोल पंप स्टेट हायवे 44 वरील हिंदुस्तान पेट्रोल पंप आणि शहापूर खर्डी रोडवरील हिंदुस्तान पेट्रोल पंपावरून डिझेल भरून ते सूरजगड जिल्हा गडचिरोली येथे घेऊन जात आहे अशी माहिती दिली। त्यानंतर पथकाने त्या इसमाच्या ताब्यातून 25 लाख रुपये किमतीचा टँकर 30,87,840 रुपये किमतीची 34,000 लिटर डिझेल असा एकूण 55,87,840 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा करारनामा किंवा परवाना न घेता बेकायदा आणि अवैधरित्या वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवरून डिझेल टँकरमध्ये भरून ज्वलनशील पदार्थांबाबत पुरेशी काळजी न घेता स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवास धोका निर्माण होईल अशा धोकादायक पद्धतीनं विक्रीकरिता घेऊन जात असताना आढळून आलाय। ताब्यातील आरोपी विरुद्ध अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून कोपरगाव शहर पोलीस अधिक तपास करतायत। तर ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 कोपरगाव अहिल्यानगर।